इथे खूप गरमी आहे आणि खूप गरम होतंय. सो सर्वजण आत गेलेत दर्शन घ्यायला आणि मी एकटीच बाहेर थांबलेली आहे कारण मला एंट्रीच दिलं नाही. तर मला बघा कर्नाटकमध्ये माझा सबस्क्रायबर घावलेला आहे. नमस्कार माय यूट्यूब फॅमिली, मी आहे गौरी भोसले आणि स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन आणि स्पेशल व्लॉगमध्ये. तर आत्ता वाजलेले आहेत रात्रीच्या 9 आणि आम्ही निघालेलो आहोत ट्रिपला. तर या ट्रिपसाठी आम्ही ट्रॅव्हल्स बुक केलेली होती आणि आता आमची ट्रॅव्हल्स आलेली आहे आणि आम्ही निघालेलो आहोत. तर इथे बघा सर्वजण तयार आहेत, सर्वजण बसलेले आहेत आणि आम्ही 2 दिवसाची पॅकिंग केलेली आहे कारण की 2 दिवसाची ट्रिप आहे. आणि ही जी ट्रिप आहे ती जाणार आहे या 2 दिवसामध्ये गोकर्ण, मुर्डेश्वर आणि लास्ट अँड बेस्ट म्हणजे गोवा. तर आम्ही स्पेशली गोव्यासाठी या ट्रिपमध्ये निघालेलो आहोत. तर आता आम्ही निघालो आहे. तर या व्हिडिओमध्ये पुढे काय काय होतं आहे हे बघायला अजिबात विसरू नका. पण त्याआधी एक गोष्ट म्हणजे आम्ही ट्रॅव्हल्समध्ये आहोत आणि ट्रिपला निघालेलो आहोत. तर ही गोष्ट आम्ही कधी विसरू शकत नाही, ती म्हणजे ही. तर तुम्हाला आमच्या सर्वांचा डान्स कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. तर आम्ही रात्रीच्या जवळपास 12:30 वाजेपर्यंत डान्स करत होतो. त्यानंतर आम्ही झोपलो सर्वजण आणि मग 5:30 वाजता पहाटेच्या उठलो कारण थोडी थंडी वाजायला सुरुवात झालेली होती. मग मी मॅपमध्ये बघितलं की आम्ही कुठं आलो आहे. तर आम्ही कर्नाटकची बॉर्डर क्रॉस करून पुढे गेलेलो होतो. सो इथे बघा खूप छान झाडी आणि हिरवीगार झाडी आहे आणि पहाटेचं खूप गार आणि थंड वातावरण आहे इथे. तर सर्वात आधी आम्ही गोकर्णला जाणार आहोत, त्यानंतर मुर्डेश्वर आणि मग आम्ही गोव्याला जाणार आहोत. तर आम्ही जोपर्यंत गोकर्णला पोहोचतोय तोपर्यंत तुम्ही या व्हिडिओला लाईक करून घ्या, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओवरती कमेंट करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. तर 1 मिनिट, तुम्हाला काय वाटतंय की या व्हिडिओमध्ये मी स्लोमो ॲड केला आहे? सो नाही, तर मी ॲड केलेला नाही आहे. हा व्हिडिओ मी असाच शूट केलेला आहे कारण की ट्रॅव्हल्स हळूच चालत होती कारण की आम्ही घाट उतरतो आहे सध्या तरी, त्यामुळे ट्रॅव्हल्स आहे ती हळू चालत होती आणि व्हिडिओ पण खूप छान येतो आहे त्यामुळे. कारण जेव्हा गाडी फास्ट असते त्यावेळेस व्हिडिओ पण फास्ट होतो आणि त्यातल्या बऱ्याच अशा गोष्टी असतात त्या आपल्याला फास्टमध्ये असल्यामुळे व्हिडिओ दिसत नाहीत लवकर. त्यामुळे स्लोमध्ये बघा आपल्याला एक व्ह्यू तो खूप छान पद्धतीने दिसत आहे. सो हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा तुम्ही शेवटी. तर आता आपण गोकर्णामध्ये पोहोचलेलो आहोत आणि आपण आता तयार झालो आहे आणि सर्वजण गेलेले आहेत मंदिराकडे, आपणच मागं राहिलो आहे. चला आपण पण मंदिराकडे आता जाऊया. सो माझ्याकडून एक अशी चूक झाली त्यामुळे मला आत मंदिरामध्ये जाऊ दिलं नाही. तर मी काय चूक केली ही तुम्ही नक्की बघा कारण की तुम्ही जर प्लॅन करत असाल गोकर्णला यायचा तर तुम्ही ही चूक करू नये, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर सर्वात आधी होतं गणपतीचं मंदिर. मग आम्ही गणपतीच्या मंदिरामध्ये गेलो, दर्शन घेतलं आणि मग आता आम्ही मेन मंदिराकडे जाणार आहोत. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगते, हे जे आहे हे महाबळेश्वर आहे, ठीक आहे. हे कर्नाटकातलं महाबळेश्वर आहे असं बोलतात या गोकर्णाच्या मंदिराला. तर आता आम्ही मंदिरामध्ये पोहोचलेलो आहोत आणि बघा केवढी गर्दी आहे, खूप मोठी लाईन होती दर्शनासाठी. आणि इथे फक्त 12 वाजेपर्यंतच दर्शन असतं, 12 नंतर दर्शन मिळतच नाही. तर इथे बघा सर्वजण आत गेलेत दर्शन घ्यायला आणि मी एकटीच बाहेर थांबलेली आहे कारण मला एंट्रीच दिलं नाही. तर मला बघा कर्नाटकमध्ये माझा सबस्क्रायबर घावलेला आहे. मी जिकडे जाईल तिकडेच हा येतो आहे. सो बघा केवढा मोठा सबस्क्रायबर आहे. सो कमेंट करून सांगा तुम्हाला कसा वाटला, माझा मोठा सबस्क्रायबर आहे, फॅन आहे माझा हा. तर चला मी आता तुम्हाला सांगते की मी काय चूक केली त्यामुळे आत मंदिरामध्ये एंट्रीच दिली नाही मला. सो मी काय केलं होतं, मी घातलेली होती जीन्स आणि मला माहीतच नव्हतं की त्या मंदिरामध्ये जीन्स अलाउड नाही आहे. सो मला नंतर कळलं तिथं गेल्यावरती. आणि अजून एक गोष्ट म्हणजे तिथे स्लीवलेस पण चालत नाही. सो गर्ल्स आणि बॉईज प्लीज तुम्ही जर दर्शनासाठी जात असाल तर तुमच्यासोबत एक लुंगी न्या.
तर गोकर्णानंतर आम्ही पोहोचलेलो आहोत मुर्डेश्वरला. तर आता आमची ट्रॅव्हल्स आलेली आहे आणि इथे बघा किती भारी दिसतंय, किती भारी पायऱ्या आहेत त्या. मला जायचं होतं पण आत एंट्री नाही आहे, ते आता सोडून द्या. हे मेन मंदिर नाही आहे, ठीक आहे. जे मुर्डेश्वर आहे हे ते मंदिर नाही आहे, हे नवीनच मंदिर चाललं आहे आत्ता बांधायचं सध्या इथे बघा. आणि जे मागं दिसतंय ना ते मेन मंदिर आहे, ते मुर्डेश्वर आहे. तर आता आम्ही त्या मेन मंदिराकडेच निघालो आहे. तर चला आपण जाऊया सर्वजण. पण त्याआधी ह्या पायऱ्या बघा किती छान आहेत ना. तर इथे बघा सर्वजण थांबलेले आहेत, सर्वजण आता ट्रॅव्हल्समधून उतरलेले आहेत आणि आता आम्ही मंदिराकडेच निघालेलो आहोत. सो बघा एवढी जण आम्ही आलेलो आहोत ट्रिपसाठी. तर चला आपण पण आता मंदिराकडेच निघालो आहे आणि खूप छान मंदिर आहे, तुम्हाला हे कळेलच लवकरच. तर इथे बघा मी कशी दिसते हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि बघा माझी आई मागे. तर खूप मोठं मंदिर आहे आणि हे पूर्ण मंदिर बघायला तशी मान वर करायला लागते आणि मग ते मंदिर दिसतंय. पण खरंच खूप मोठं मंदिर आहे इथे आणि खूप छान दिसतंय. तर चला आता आपण पटकन मंदिराकडे जाऊया, कारण सर्वजण गेलेले आहेत आणि मीच एकटी मागं राहिलेली आहे. पण त्याआधी तुम्ही हे बघा, दिसतंय का तुम्हाला? नाही, थांबा 1 मिनिट. सो आता बघा दिसतंय किती भारी समुद्र आहे आणि मी बरेच फोटो काढलेले आहेत इथे आणि मी पोस्ट करून ते टाकेनच. सो त्या पोस्टला पण तुम्ही नक्की लाईक करा आणि या व्हिडिओला पण लाईक करायला अजिबात विसरू नका. तर चला आपण जाऊया मंदिराकडे. इथे बघा आपण आता पोहोचलो आहे. बघा केवढं मोठं मंदिर आहे आणि फोटो काढायला पण खूप छान आहे. तर मंदिरात जाण्याच्या आधी आपल्याला चप्पल तर काढलीच पाहिजे. सो आम्ही आमच्या चप्पल, सँडल, बूट जे काही असेल ते इथे जमा केलेलं आहे. आणि त्यानंतरच आता आम्ही मंदिराकडे जायला निघालेलो आहोत आणि मंदिरामध्ये जायला पण खूप मोठी लाईन आहे. इथे बघा केवढी मोठी लाईन आहे. पण त्याआधी तुम्ही इथं बघा, हे आहे मधाचं पोळ आणि इथे खाली आहेत माणसं. सो इमॅजिन काय होईल. तर हे जे मंदिर आहे हे 18 मजली आहे आणि एवढं तर आपण काय चढू शकत नाही, त्यामुळे आता आपण लिफ्टने निघालो आहे तिकीट काढून. कारण की काय होईल, 18 मजली मंदिर आहे आणि 18 मजली चढायलाच आपल्याला अख्खा दिवस लागेल आणि एवढं आपल्याकडे काही वेळ नाही आहे. आपल्याला अजून दुसरी ठिकाणे पण फिरायची आहेत. मेन गोष्ट म्हणजे आपल्याला गोव्याला जायचं आहे, त्यामुळे आपण आता पटकन लिफ्टने निघालो आहे आणि मग आपण आता तिथून बघूया की कसं दिसतंय व्ह्यू. तर 4 बाजू आहेत आणि 4 व्ह्यू आहेत. तर हा आहे पहिला व्ह्यू, पहिली बाजू. तर बघा किती छान आहे. मागे समुद्र आहे आणि पुढे महादेवांची मूर्ती आहे आणि खालून खूप मोठी मूर्ती दिसते आणि वरून छोटी दिसते. पण जर तुम्ही खालून बघितली ना तर खूप मोठी मूर्ती आहे, पण खूप छान दिसते. आणि काय होत होती माहिती आहे का गंमत, तुम्हाला सांगते. ज्यावेळेस आम्ही दोघी व्हिडिओमध्ये होतो त्यावेळेस महादेव दिसत नाही आहेत आणि ज्यावेळेस महादेव दिसत आहेत ना त्यावेळेस आम्ही दोघी व्हिडिओमध्ये किंवा फोटोमध्ये दिसत नाही आहे, असं होत होतं. पण ठीक आहे. तर ही आहे दुसरी बाजू आणि दुसरा व्ह्यू. तर बघा किती छान समुद्र दिसतोय पूर्ण आणि या साईडला उजव्या बाजूला झाडी आहे. तर बघा खूप छोट्या छोट्या लाटा येत आहेत, अजिबात मोठी लाट नाही आहे. आणि ही आहे तिसरी बाजू आणि तिसरा व्ह्यू. तर इथे बघा सर्व झाडी आहे आणि डोंगर दिसतंय. बघा किती भारी दिसतंय, पूर्ण हिरवगार आणि मधी दुकाने आहेत, घरं आहेत असे. आणि ही आहे चौथी बाजू आणि चौथा व्ह्यू. तर इकडे पण चौथ्या बाजूला समुद्रच आहे आणि इकडे पण लाटा अशा हळूहळू येत आहेत. सो आता आम्ही सर्व 4ही बाजू बघून आता निघालेलो आहोत लिफ्टमधून. आणि तुम्हाला सांगायचं म्हटलं तर 2 लिफ्ट आहेत. त्यातली पहिली लिफ्ट जी आहे ती 17व्या मजल्यापर्यंतच असते आणि दुसरी जी लिफ्ट आहे ती 18व्या मजल्यापर्यंत येते. तर आम्ही बराच वेळ आहे ना 17व्या मजलेपर्यंत जी लिफ्ट येते ना त्या लिफ्टच्या समोर थांबलेलो आणि आम्ही मोजतोय कधी लिफ्टवर येईल, कधी लिफ्टवर येईल. आणि नंतर आम्हाला कळलं की ही तर 17व्या मजल्यावरच खाली थांबली आहे आणि आम्ही बराच वेळ वाट पाहत होतो. त्यानंतर कळलं आणि मग आम्ही 18व्या मजल्यावरून पुन्हा लिफ्टने खाली आलो. सो जे मेन मंदिर आहे तिथं आम्ही दर्शन घेतलेलं आहे. पण काय झालं आहे तिथं अजिबात फोटोज आणि व्हिडिओज काढून देतच नाहीत, अलाउडच नाही आहे तिथे. सो काढला नाही मी आतला. सो हे बाहेरचं व्ह्यू बघा तुम्ही, किती छोटी छोटी बाहेर मंदिरं आहेत.
आणि खूप छान आहेत. बघा किती छान दिसतात मंदिरात. त्याचं जे कोरीव काम आहे त्याच्यावलं एकदम सुंदर आहे. तर इथे बघा राम, सीता आणि लक्ष्मण यांची मूर्ती आहे. त्यानंतर अशी छोटी बरीच मंदिरं आहेत. आता हे जे पुढचं आहे हे मेन मंदिर आहे. त्यानंतर हे जे आहे हे गणपतीचं मंदिर आहे आणि इथे छोटीशी झाडं आहेत थोडी. आणि त्यानंतर इकडे जे होतं ना ते होतं महादेवाचं मंदिर. म्हणजे अशी छोटी छोटी मंदिरं आहेत अजून बाजूला. तर इथे बघा नवरत्न आहेत आणि नवरत्नांच्या पाया पडून आम्ही आता निघालेलो आहोत प्रसाद आणि तीर्थ घेऊन. सो आता आम्ही निघालो आहे. सो इथे बघा मी आणि माझी आई. सो मंदिर पण खूप छान होतं. सो आता आमचं दर्शन खूप एकदम छान झालेलं आहे. खूप एकदम शांततेत आणि खूप मन प्रसन्न झालेलं आहे आमचं. सो इथे मला दर्शन तरी भेटलेलं आहे कारण की मागच्या मंदिरामध्ये मला एंट्रीच भेटली नव्हती. पण ठीक आहे, आता आपण इथून निघालेलो आहोत आणि इथे आम्ही आता बाहेर आलो आहे आणि आमच्या चपला बूट वगैरे काय असेल ते घेऊन आम्ही इथे फोटोज वगैरे काढले आणि आता आम्ही निघालो आहे. आता इथून पुढे आम्ही जाणार आहोत गोव्याला. तर तुम्ही जर येणार असाल ना, तुम्ही जर प्लॅन करताय की गोकर्ण मुर्डेश्वर असा प्लॅन करताय तुम्ही की जावं तिकडे फिरायला, तर प्लीज गोकर्णाला जाताना गर्ल्स असो बॉईज असो प्लीज तुमच्यासोबत एक लुंगी नक्की कॅरी करा. त्यानंतर मुर्डेश्वरला काही गरजच पडली नाही लुंगीची, त्यामुळे तिथं तुम्ही नाही गेली तरी चालेल. पण खूप खरंच छान मंदिरं आहेत, दोन्ही छान मंदिरं आहेत. सो आता आम्ही दोन्ही मंदिरातून दर्शन घेतलेलं आहे आणि आता आम्ही निघालेलो आहोत गोव्याला. सो गोव्याला पोहोचायला मला जरा उशीरच होणार आहे. उशीर काही आम्हाला रात्रच होणार आहे कारण की आम्ही मुर्डेश्वरून निघायला थोडा उशीर केला, त्यामुळे आता आम्हाला रात्र होणार आहे गोव्याला पोहोचायला. त्यामुळे आम्ही रात्री गोव्याला पोहोचू, पण तिथे आम्ही लॉजवरती एका थांबणार आहोत कारण की रात्रीचा बीच बघायला मज्जाच येणार नाही कारण की बीचवरचं काही दिसणारच नाही. त्यामुळे मग आम्ही पहाटे उठून जाणार आहोत बीचवर, पण राहणार आम्ही गोव्यामध्येच आहोत लॉजवरती एका. त्यामुळे त्याआधी आपण निघालो आहे गोव्याला. सो बघत राहा. आणि हा व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे त्यामुळे गोव्याचा व्हिडिओ आहे ना तो तुम्हाला पार्ट 2मध्ये दिसेल. सो मी तो पण टाकणार आहे. सो तोही नक्की बघा. खूप मज्जा केली आहे आम्ही गोव्याला. सो तो तुम्ही नक्की बघा. सो आता आम्ही घाट उतरतो आहे, निघालो आहे रात्रीचं. आता थंड वातावरण आहे पण दिवसाचं खूप गरमी आहे इकडे. सो इथे बघा आम्ही आता आमच्या रेस्टॉरंटला पोहोचलेलो आहोत आणि इथे आम्ही आता भूक लागली आहे त्यामुळे आता जेवणार आहोत आणि मग लॉजवरती जाणार आहोत. सो इथे बघा मी आणि सर्वजण आता बसलेले आहेत खाण्याची वाट बघत. म्हणजे आम्ही जी ऑर्डर दिली आहे त्याची वाट बघतो आहे कारण की एवढी आम्ही पूर्ण ट्रॅव्हल्स घेऊन आलो आहे त्यामुळे त्यांना पण थोडा वेळ हवा आहे ऑर्डर तयार करायला. सो आम्ही सर्वजण थांबलेलो आहोत. सो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्यासाठी खरंच खूप थँक्यू. तर थोडा वेळ आम्ही वाट बघितली, त्यानंतर आमची ऑर्डर आलेली आहे आणि आम्ही ऑर्डर केलं होतं रोटी, पनीर, दाल तडका आणि जिरा राईस. सो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी सर्वांचे तुम्हाला थँक्यू.